तुम्हाला माहित आहे ना मंडळी, शेवगा हे सगळ्यांच्याच आरोग्यासाठी किती गुणकारी आणि फलदायी आहे. मग ते शेवग्याची पानं असो, फुलं असो किंवा शेंगा असो. पण बऱ्याच लोकांना शेंगाची भाजी खाणं काही आवडत नाही, मग ती कशीही करा. म्हणून मी आज शेवग्याच्या शेंगाचं भरीत केलंय. एकदम झटपट बनतं आणि खूपच पौष्टिक आहे. तर मग चला सुरू करूया. तर शेवग्याच्या शेंगाचं हे भरीत बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगा कापून घेतल्या आहेत आणि 2 ते 3 वेळा धुवून घेतल्या. आता ह्या शेंगा, कापलेल्या ज्या शेंगा आहेत त्या कुकरमध्ये टाकायच्या आणि सोबतच थोडंसं पाणी टाकायचं. म्हणजे जेवढ्या शेंगा असतील त्या थोड्याशा डीप होतील, बुडतील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याला मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. बस जास्त शिट्ट्या काढायच्या नाही, 2च शिट्ट्या काढायच्या. 2 शिट्ट्या काढल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा, वाफ जाऊ द्यायची आणि कुकर खोलून घ्यायचा. आणि बघा शेवग्याच्या शेंगा मस्त बॉईल झालेल्या आहेत. याला पाण्यातून काढून घ्यायचं, म्हणजे कुकरमधून काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि थंड करून घ्यायचं. आणि हे शेवग्याची शेंगा बॉईल केलेलं जे पाणी आहे ना, ते पाणी तुम्ही मीठ टाकून पिऊ शकता किंवा कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता किंवा मग चपाती बनवण्यासाठी सुद्धा हे पाणी तुम्ही वापरू शकता. या बॉईल केलेल्या शेवग्याच्या शेंगा थंड झाल्या की त्याला असं खोलून घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीने शेंगामधला पूर्ण गर काढून घ्यायचा. एकाच वेळेला सगळा गर निघून जातो, पण थोडा राहिला तर परत असा काढून घ्यायचा. बिलकुलही गर शेंगामध्ये ठेवायचं नाही. अशा प्रकारे मी गर काढून घेतला, बाजूला ठेवला. एका कढईमध्ये मोठा चमचा तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरं मोहरी चांगली तळतळली की 3 मिडियम साईजचे कांदे बारीक चॉप करून घेतले ते घालायचे. कांदे मिडियम फ्लेमवर थोडे सॉफ्ट करून घ्यायचे. जास्त आपल्याला शिजवायचे नाही आहे किंवा कलर वगैरे बदलवायचं नाही आहे. अशा प्रकारे थोडेसे सॉफ्ट झाले की यामध्ये आता 2 ते 3 मिडियम साईजचे टोमॅटो सुद्धा बारीक चॉप केलेले टाकायचे आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला आता मस्त सॉफ्ट करून घ्यायचे. तर कांदा आणि टोमॅटो आता सोबतच सॉफ्ट होतील. जर लवकर करायचं असेल तर यामध्ये तुम्ही थोडं मीठ टाकू शकता किंवा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं वाफ काढून घेऊ शकता. मी झाकण ठेवलं, 2 मिनिटं वाफ काढून घेतली आणि आता टोमॅटो आणि कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे. सॉफ्ट झालेल्या टोमॅटोला चम्मचनी असं मॅश करायचं थोडं, म्हणजे भरिताला एक बेस येतो, थोडा सॉफ्टनेस येतो. थोडं असं मॅश करून झालं की आता यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून हिरवी मिरची आणि लसण याचा ठेचा तयार केला होता मी. म्हणजे 5 ते 6 हिरवी मिरची आणि 5 ते 6 लसणच्या कळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या आणि फोडणीमध्ये थोडा बारीक चॉप केलेला, बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालायची, म्हणजे फ्लेवर खूप छान येतो. आता जोपर्यंत हिरवी मिरची आणि लसणचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत मीडियम फ्लेमवरच याला छान परतून घ्यायचं. असा फेस सुटायला लागला की आपल्या लसण हिरवी मिरची शिजली आहे असं समजायचं. मिक्स करता करता आता यामध्ये सुके मसाले टाकायचे. अगदी बेसिक मसाले लागतात. 1/4 टीस्पून हळद, अर्धा टीस्पून मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकू शकता. अर्धा टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून इथे मी कांदा लसूण मसाला घातलाय. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही इथे साठवणीतला कुठलाही मसाला घालू शकता किंवा नाही घातला तरीही चालेल. मसाले टाकून 1-2 मिनिटं थोडं परतलं की आता यामध्ये जो आपण शेंगाचा गर काढून ठेवला होता तो घालायचा. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि बस 3 ते 4 मिनिटं शिजवायचं. याला जास्त शिजवायची सुद्धा गरज नाहीये. मीडियम फ्लेमवरच 3-4 मिनिटं शिजवायचं. मध्ये मध्ये फिरवत राहायचं जेणेकरून भरीत व्यवस्थित शिजेल. कारण शेंगाचा गर जो आहे तो ऑलरेडी बॉईल आहे. टोमॅटो कांदा हे सगळं सुद्धा शिजलेलं आहे, त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाहीये. बस 3 ते 4 मिनिटं शिजवलं की झालं आपलं हे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट असं हे शेवग्याच्या शेंगाचं भरीत तयार. वरून बारीक चिरलेला कोथिंबीर घातला की आहा काय दिसतं आणि टेस्ट तर खूपच छान लागते. तर नक्की बनवून बघा. याआधी तुम्ही वांग्याचं भरीत बनवलं असेल, आलूचं, टोमॅटोचंही भरीत बनवलं असेल, पण कधी शेवग्याच्या शेंगाचं भरीत बनवलं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हे भरीत पोळी, भाकर, भात कशाही सोबत खाऊ शकता. तर नक्की ट्राय करून बघा.